नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी याची जी काही PYQ प्रश्न असणार आहेत एक्झामला विचारलेले ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे जो PSIच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की एक संख्या 45% वाढवली तेव्हा त्याची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. आता शेकडेवारी म्हणलं मित्रांनो की जे काही टोटल असते ते टोटल किती असते, तर ते 100 असते, बरोबर आहे. म्हणजे जर एक संख्या 100 होती 100% असणार आहे आणि ती 45% वाढवली, बरोबर आहे. जर 45% वाढवली, कारण 100चे कितीही टक्के काढले तर तेवढेच असतात. 100चे 45% म्हणजे 45 असणार, बरोबर आहे. 100 होती 45 न वाढवली, याचा अर्थ ती संख्या किती झाली मित्रांनो, आता 145% झाली, बरोबर आहे. आपल्याकडे ते 145% झाली आहे आणि इथे त्याची किंमत सांगितली 116 झाली म्हटलंय. तर ती संख्या कोणती, संख्या म्हणजे त्या संख्येचे 100% काढायचे, ठीक आहे. तर ती संख्या कोणती होती, तर 100%, बरोबर आहे. तर ती 100% बरोबर किती, टक्क्याच्या खाली टक्के नाही. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं मित्रांनो, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. क्रॉस मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर 100 गुणिले 116 भागिले 145. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 5 न भाग जाईल, 5 दुनी 10, 4 उरले 45 झाले, 5 9 45, 5 दुनी 10, 5 0 0, ठीक आहे. 29 च्या 4 टाइम्स झाले मित्रांनो, बघा 29 गुणिले 4, 4 9 36, आजची किती आली 3, 4 दुनी 8, 8 3 11, 29 च्या 4 टाइम जाते 116 आणि 20 गुणिले 4 म्हणजेच किती आलं 80. म्हणजेच जी ती संख्या जी होती मित्रांनो, तर ती संख्या कोणती होती, 80 होती, ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 80, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे मित्रांनो, MPSCच्या ASO मेन्सला विचारला प्रश्न आहे, ठीक आहे. प्रश्न असा आहे की 50 चे 70% प्लस 42 चा 1/6 बरोबर किती, ठीक आहे. असा प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा मित्रांनो, 50 चे म्हणजे काय रे, गुणाकार असतं. 30% टक्के म्हणजे काय, भागिले 100, बरोबर आहे. प्लस 42, ठीक आहे. 42 चा म्हणले तर ना, ठीक आहे. बघा 50 चे म्हणजे काय, गुणाकार, ठीक आहे. 30% म्हणजे काय, भागिले 100 चा, ठीक आहे. प्लस 42 चा म्हणजे गुणाकार, ठीक आहे. किती, 1/6 बरोबर किती. बेसिक आहे. आता ह्याला तुम्ही सॉल्व्ह केलं, मला सांगा 50 का 50, 50 दुनी 100 आणि 2 जर कॅन्सल केलं तर 15चा भाग जाईल. प्लस 6 1 6, 6 7 42, हे 7 येईल, बरोबर आहे. म्हणजे ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 15 आणि 7 ची बेरीज किती मित्रांनो, 22 येते, बरोबर आहे. म्हणून त्या क्वेश्चन मार्कची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 22. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 22, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसेल, ठीक आहे. साधा प्रश्न होता मित्रांनो, ठीक आहे. फक्त बेसिक तुम्हाला कन्सेप्ट माहिती होती, ठीक आहे. चल पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे मित्रांनो, ASO प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एकच्या निम्मे किती असं विचारलंय, 1%च्या निम्मे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, टक्के म्हणजे काय असतं रे, भागिले 100 असतं का नाही मित्रांनो, 1, बरोबर आहे. टक्के म्हणजे काय, भागिले 100 असतं, बरोबर आहे. पण 1च्या निम्म विचारलंय, 1चं निम्म किती असणार मित्रांनो, 0.5, बरोबर आहे. 0.5 भागिले 100, टक्के म्हणजे काय, भागिले 100 असतं. हा जर पॉईंट काढला तुम्ही तर खाली एक शून्य वाढून द्यावं लागेल, म्हणजे वरी 5 होईल मित्रांनो आणि खाली काय होईल, 1000 होईल, बरोबर आहे. मग आता मला सांगा, याला सॉल्व्ह करायची गरज असते का, किती घर सोडून पॉईंट द्यायचा वरी, 1 2 3, जेवढे खाली छेदामध्ये शून्य आहेत तेवढं वर पॉईंट सोडून द्यायचा, बरोबर आहे. म्हणजे वरी 3 घर सोडून पॉईंट द्यायचा. मला सांगा ऑप्शन मध्ये कुठं ऑप्शन दिसेल तुम्हाला सर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसेल, बरोबर आहे. म्हणजे प्रश्नाचा आन्सर असेल 0.005, बरोबर आहे. या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा कळतंय. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे बघा, ASO मेन्सला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलंय, एका संख्येच्या 25%, एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता मला सांगा, एका संख्येच्या एक्स वगैरे काही पकडायचं नाही मित्रांनो. बघा, एक संख्येच्या 25% ची किंमत दिली आहे तुम्हाला आणि 25% बरोबर किती आहे, तर 20 आहे. तर ती संख्या कोणती आपण असे आधी काढून घेऊया, बरोबर आहे. तर ती संख्या म्हणजे टक्केवारीमध्ये किती असते, 100% असते. जर 25% बरोबर 20 असेल तर टक्क्याच्या खाली टक्के घेऊ आपण, तर 100% बरोबर किती, समजतंय. मला सांगा 100 गुणिले 20, 100 गुणिले 20 आणि हे भागिले काय असणार आहे, 25 असणार आहे.
तर 25 25 चौक 100, 20 गुणिले 4 म्हणजे किती 80. तर ती संख्या आली, ती संख्या आली कोणती 80. जी कोणती संख्या होती ती संख्या किती असणार आहे 80 असणार आहे. आणि त्या संख्येचे तुम्हाला आता विचारले 40% किती, बरोबर आहे. तर त्या 80 चे म्हणजे मित्रांनो गुणाकार किती टक्के 40% म्हणजे काय भागिले 100. 0 0 0 कटला मित्रांनो, तर 8 गुणिले 4 किती 32. म्हणून त्या संख्येचे 40% किती असणार आहेत तर 32 असणार आहे. ठीक आहे. म्हणून त्या प्रश्नाचा आन्सर असेल 32, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. एमपीसीच्या एसओ मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न एसओ मेन्सला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आता खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. हमखास अशा टाईपचा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो म्हणजे जातो, प्रत्येक एक्झाम मध्ये. ठीक आहे. प्रश्न असा आहे बघा, वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आणि 70% भूगोलासाठी नावे नोंदवली आहे. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावे नोंदवलेली असतील तर दोन्ही विषयापैकी एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती, बरोबर आहे. हा वेन डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. आधी मी तुम्हाला ट्रिक्स न सॉल्व्ह करून दाखवतो आणि नंतर तुम्हाला बेसिक न सांगतो. ठीक आहे. काय करायचं बघा, गणितासाठी नाव नोंदवलेले किती आहेत ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. गणितासाठी किती नाव नोंदवले तर 40%. त्याच्यानंतर दुसरा विषय कोणता आहे भूगोल, बरोबर आहे. तर भूगोलासाठी किती लोकांनी नावं नोंदवली ते लिहून घ्यायचं. भूगोलासाठी किती लोकांनी नावं नोंदवले तर 70% लोकांनी नावं नोंदवले. आणि गणित आणि भूगोल या दोन्हीसाठी किती लोकांनी नावं नोंदवले तर 15% विद्यार्थ्यांनी. जे दोघांमध्ये होतलं ते दोघांचं काय करायचं मायनस करायचं. दोघांचं काय करायचं मायनस करायचं, बरोबर आहे. दोघांसाठी नाव नोंदवलेल्यांची टक्केवारी होती 15%. आता हे जे डेटा आहे हा नाव नोंदवलेलाच आहे आणि विचारताना एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी विचारली आहे. मग मला सांगा मित्रांनो, 70 आणि 40 किती झालं 110 झालं. 110 मधून जर 15 गेलं, 10तून 5 गेले 5 उरले, बरोबर आहे. 10तून 1 गेला किती उरला 9 उरले, बरोबर आहे. म्हणजे काय झालं तर 95% विद्यार्थी असे असणार आहेत हे नाव नोंदवलेले आहेत मित्रांनो, नाव नोंदवलेले आहे. ठीक आहे. कारण आपण डेटा नोंदवलेलाच घेतलेला आहे. तर 100% 95% विद्यार्थी असे आहे ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या विषयासाठी नाव नोंदवलेलं आहे. म्हणजे पुन्हा गणितासाठी पुन्हा भूगोलासाठी आणि काही जण असतील अशी त्यांनी दोन्हीसाठी नाव नोंदवले. पण प्रश्नामध्ये विचारले का आपल्याला की एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी किती. टोटल किती असतं मित्रांनो, टक्केवारी म्हणलं की टोटल 100% असतं. आणि 100% मध्ये 95% विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कुठल्या ना कुठल्या विषयासाठी नाव नोंदवले. तर 100% मधून 95% गेले किती उरले 5% उरले, बरोबर आहे. म्हणजे 5% विद्यार्थी असे असतील, असे विद्यार्थी ज्यांनी कुठल्याही विषयासाठी नाव नोंदवलेलं नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 5%. ठीक आहे. जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कितीही मोठा प्रश्न असू द्या, विदिन सेकंदामध्ये कन्सेप्ट जर माहित असेल तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चल पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे बघा, एमपीएससीच्या कंबाईनच्या ग्रुप सीच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा, बरोबर आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, ही पण 2 वेन डायग्रामचा प्रश्न आहे 2x2 चा. आपण आता हे वेन डायग्राम बेस तुम्हाला कन्सेप्ट समजूया. आता हे टोटल माहित नाही आपल्याला, ते टोटलच काढायचे तुम्हाला की टोटल व्यक्ती किती आहे, बरोबर आहे. आता हा डेटा काय तुम्हाला टक्केवारीमध्ये दिलेला नाही. जर टक्केवारीमध्ये दिलेला असेल तर टोटल 100% आपण पकडतो, बरोबर आहे. आता बघा, हा जो पहिला सर्कल आहे हा पहिला सर्कल असा आहे की जे चहा पितात. ठीक आहे. चहा पिणारा सर्कल आहे. जो दुसरा सर्कल आहे असे व्यक्ती आहेत जे कॉफी पितात, बरोबर आहे. आणि हा जो मधला कॉमन पार्ट असणार मित्रांनो, हा मधला कॉमन पार्ट जे असे व्यक्ती असणार आहेत जे कॉफी पण पितात आणि चहा पण पितात. हे दोन्ही पिणारी असतील, चहा आणि कॉफी. ठीक आहे. समजतंय. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात. एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा म्हणजे हा सर्कल आहे, पहिला सर्कल. त्यांनी जर असं म्हणलं असतं फक्त चहा पितात, तर फक्त चहा म्हणलं ओनली चहा तर त्याची व्हॅल्यू लय महत्वाची आहे मित्रांनो. वर्डिंग महत्वाची आहे. फक्त चहा म्हणलं तर ती व्हॅल्यू मध्ये येणार आहे, बरोबर आहे. त्यांनी असं म्हणलंय का फक्त चहा पितात, असं नाही. चहा पितात म्हणले, चहा पितात याचा अर्थ पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे ती 32. मग ती कुठे लिहायची मित्रांनो, बाहेर लिहायची. समजतंय. पुन्हा काय म्हटलं बघा, 35 व्यक्ती कॉफी पितात. त्यांनी असं म्हणले का फक्त कॉफी म्हणलं असतं तर इथं मध्ये आलं असतं. तसं नाही म्हणलं, कॉफी पितात त्याचा अर्थ पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे. म्हणून ते कुठे येणार बाहेर येणार, हे 35 बाहेर येतो. समजतंय. त्याच्यानंतर 22 जण चहा आणि कॉफी पितात, दोन्ही पितात याचा अर्थ दोन्ही म्हणजे ही मधली कॉमन मधली व्हॅल्यू ती असणार आहे 22.
कळतंय? आता मला सांगा, ह्याच्यावर फक्त कॉफी चहा पिणाऱ्याची आणि फक्त कॉफी पिणाऱ्याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. कसं? मला सांगा, त्या पूर्ण सर्कलची व्हॅल्यू किती आहे? 32 आहे. त्या 32 मधून जर 22 मायनस केले तर इथली व्हॅल्यू भेटते. बरोबर आहे? 32 मधून 22 गेले, किती उरले? 10. बघा, 22 आणि 10 या दोघांना ऍड केल्याच्या नंतरच टोटल 32 होते. म्हणजे फक्त हे जे मधली 10 असणार, एका असणार आहे, फक्त चहा पिणाऱ्याची संख्या असेल. तसंच फक्त कॉफी पिणाऱ्यांची व्हॅल्यू कशी काढणार? पूर्ण संख्याची व्हॅल्यू 35 आहे, तर 35 मधून 22 मायनस करा. 5 मधून 2 गेले, 3 उरले, 3तून 2 गेले, तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती मित्रांनो? 13 असेल. समजतंय? तर विचारले आपल्याला टोटल संख्या काढायची आहे, बरोबर आहे? टोटल व्यक्ती किती होत्या? ठीक आहे, म्हणजे परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडायच्या. तर ते कसं काढायचं टोटल? तर फक्त चहा पिणारी किती मित्रांनो? 10. फक्त कॉफी पिणारी किती? 13. आणि दोन्ही पिणारी किती? 22. या सगळ्यांना तुम्ही ऍड केलं की तुम्हाला टोटल भेटतील. बरोबर आहे? मग बेरीज करा. 3 आणि 2 5. बरोबर आहे? 2 आणि 3 3 आणि 4. म्हणजे टोटल व्यक्ती किती होत्या मित्रांनो? 45 होत्या. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? कितीही अवघड प्रश्न येऊ द्या मित्रांनो, ही जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर या कन्सेप्ट न कसलाही अवघड प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न. पुढला प्रश्न आहे बघा, एमपीएससी क्लर्क मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले. ठीक आहे? तर प्रश्नामध्ये विचारलंय की त्याचा शेकडा तोटा किती. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी व्हॅल्यू टक्केवारीमध्ये सेम नंबरनं वाढत असेल आणि सेम नंबरनं कमी होत असेल, काय सांगते ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. एखादी व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये सेम नंबरनं वाढत असेल आणि सेम नंबरनं कमी होत असेल तर ती व्हॅल्यू कधी पण कमीच होणार. कितीनं कमी होणार? तर त्या संख्येचा वर्ग भागिले 100 या एवढ्यानं ती व्हॅल्यू काय होत्या? कमीच होत्या. मग पर्सेंटेज मध्ये असेल तर कमी असेल किंवा नफा तोटा मध्ये असेल तर ते तोटाच होणार आहे. बरोबर आहे? मग मला सांगा, 50% उत्पन्न कमी झाले आणि नंतर 50 कमी झालेलं उत्पन्न 50% वाढले, म्हणजे एकदा कमी झाले एकदा वाढले. बरोबर आहे? सेम नंबर आहे, तर सेम नंबर नसेल तर त्याला काय होणार आहे? कमीच होणार आहे. कमीच होणार म्हणजे ते तोटाच होणार आहे. कितीचा तोटा होणार आहे? तर त्या संख्येचा वर्ग भागिले 100, म्हणजे 50चा वर्ग म्हणजेच 50 गुणिले 50 भागिले 100. बरोबर आहे? हे शून्य शून्य कटलं, 5 गुणिले 5 म्हणजे 25%चा काय होणार आहे? त्याला तोटाच होणार आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 25%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसेल. विदिन सेकंदामध्ये सेम नंबर वाढत असेल, सेम नंबर कमी होत असेल तर काय होते असते? कधीही ती व्हॅल्यू कमीच होत्या किंवा प्रॉफिट आणि लॉस मध्ये काय होते? तोटाच होते. जर तुम्हाला हे असं करायचं नसेल मित्रांनो, तर हाच प्रश्न तुम्ही दुसऱ्या मेथडनं करू शकता. बघा, सुरुवातीला त्या माणसाचं उत्पन्न 100% होतं. किती टक्के होतं? 100% होतं असं आपण समजूया. पहिल्यांदा काय झालं? ते उत्पन्न 50% कमी झाले. मग मला सांगा, 100चे 50% किती मित्रांनो? 50च असणार का नाही? 50 कमी झालं, याचा अर्थ काय झालं? 50 झालं. बरोबर आहे? 50 काय झालं? कमी झालं. 100 होतं, 50 कमी झालं, 50 झालं. आता पुन्हा काय झालं? कमी झालेलं उत्पन्न वापस 50% वाढले मित्रांनो, वाढले 50%. मग 50चे 50% किती मित्रांनो? तर 50चे 50% 25 असणार. किती असणार? 25. म्हणजे 50 होतं, 25 न वाढलं, 50 प्लस 25 म्हणजे किती झालं मित्रांनो? 75 झालं. बरोबर आहे? मग मला सांगा, सुरुवातीला किती होतं? 100 होतं आणि आता राहिले किती? 75. मग कमी झाले का वाढले? कमीच झालं की. 100 पासून 75 झालं. कितीनं कमी झालं? 25 न कमी झालं. 25% कमी झालं. बरोबर आहे? कारण कमी जास्त ओरिजिनल होत असते, म्हणजे 25 भागिले 100 गुणिले 100 केलं तर हे 100 कटतंय, म्हणजे 25% काय झालं? कमी झालं. बरोबर आहे? तर याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेम नंबर वाढत असेल, सेम नंबर कमी होत असेल तर हमेशा काय होते? तर व्हॅल्यू कमीच होत असते. त्या संख्येचा वर्ग भागिले 100 करा, ते तुम्हाला आन्सर घेऊन जातं. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, एमपीएससीच्या सीसॅट मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे? राज्यसेवेच्या प्रश्न असा आहे की एका परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयात नापास झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला डेटा घेत असताना सारखाच डेटा घ्यावा लागतो. एक तर तुम्ही नापासचा डेटा घेतला तर सगळीकडे नापासचा डेटा घ्या, पासचा घेतला तर सगळीकडे पासचा घ्या. आता इथं नापासचा डेटा दिलाय तर आपण सगळीकडे नापासचा डेटा घेऊ. बरोबर आहे? डायरेक्ट ट्रिकनं सॉल्व्ह करू. टक्केवारी म्हणले की टोटल 100% असतं. बरोबर आहे? मग मला सांगा, एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयात नापास झाले. हिंदीमध्ये किती नापास झाले? तर 35% हिंदीत नापास झाले. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये किती नापास झाले तरी बघा, 35% हिंदी विषयात नापास झाले, 45% इंग्रजीमध्ये नापास झाले. इंग्रजीमध्ये किती नापास झाले? तर इंग्रजीमध्ये 45% नापास झाले.
बरोबर आहे. आणि जे दोन्ही मध्ये नापास झाले ते काय करायचं म्हणलं होतं मी, मायनस करायचं म्हणलं होतं. बरोबर आहे. दोन्ही मध्ये मायनस करायचं आणि दोन्ही मध्ये नापास किती झाले, 20% दोन्ही मध्ये नापास झाले. हा डेटा कशाचा आहे, तर हा डेटा आहे नापासचा, फेलचा डेटा आहे मित्रांनो. बरोबर आहे. आणि टोटल असतं टक्केवारीमध्ये 100%. 100%मधून नापासचा डेटा मायनस केला की राहिलेला डेटा पाचचा असेल. बरोबर आहे. मला सांगा 5 आणि 5 10, हातचा आलाय 5 आणि 3 8. 80% मधून 20% गेले, किती टक्के उरले, 60% उरले. हे 60% म्हणजे डेटा कशाचा आलेला आहे, हा नापासचा डेटा घेतलेला आहे आपण. बरोबर आहे. म्हणजे 100% मध्ये टोटल किती असतं, 100% असतं का नाही टोटल. जर 100% मध्ये 60% नापास झाले तर विचारले आपल्याला काय, पास किती झाले. 100% मध्ये 60% जर नापास झाले असतील तर राहिलेले 40% काय झाले असतील, पास झाले असतील का नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 40%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसेल. समजतंय. टोटल किती असतं, 100% असतं. आणि 100% मध्ये जर 60% नापास झाले असतील तर राहिलेले 40% काय झाले असतील, पास झाले असतील. ठीक आहे. तर कधी लक्षात ठेवा, घेत असताना डेटा सगळीकडे एक नापासचा घेतला तर सगळीकडे नापासचा घ्यायचा, पासचा घेतला तर सगळीकडे पासचा. एकीकडे नापास एकीकडे पास चालत नाही, सेम सेम डेटा घ्यावा लागतो. ठीक आहे. समजतंय. चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, हा सुद्धा एमपीएससीच्या सीसॅट मध्ये राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशा टाईपचे प्रश्न हमखास एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. आता बघा, एका वर्गातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. ठीक आहे. 2x2 चा व्हेन डायग्रामचा प्रश्न आहे. आपण हा व्हेन डायग्राम प्रश्न सॉल्व्ह करू, म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. आता हे जे आहे ते 2 भाषा शिकणारे आहे. ठीक आहे. सपोज हा पहिला सर्कल आहे, अशी आहे ज्यांना स्पॅनिश भाषा साठी नावं दिलेली आहेत किंवा स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी नावं दिलेली. ठीक आहे. ही स्पॅनिश भाषेवाली आहे. आणि दुसरा सर्कल आहे जी पोर्तुगीज भाषा. ठीक आहे. पोर्तुगीज. ठीक आहे. आणि हा जो मधला कॉमन पार्ट असेल, ज्यांना दोन्ही भाषा शिकण्यासाठी किंवा दोन्ही भाषा येतात, पोर्तुगीज आणि स्पॅनिश. ठीक आहे. आता बघा, एका वर्गातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी एकूण टोटल सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. त्यांनी टोटल किती आहे, 43 जण आहेत टोटल. 43 जणांपैकी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. बरोबर आहे. 13 जणांनी दोन्हीसाठी नावे नोंदवली. दोन्हीसाठी म्हणजे मधला कॉमन पार्ट. त्याच्यानंतर बघा, 21 जणांनी पोर्तुगीज साठी नावे दिली. आता 21 जणांनी पोर्तुगीज, फक्त पोर्तुगीज म्हणले का, नाही. पोर्तुगीज म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू जी तुम्हाला बाहेर घ्यावी लागेल. बरोबर आहे. पुढे काय म्हटलं रे, तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, म्हणजे इथली व्हॅल्यू काढायची. फक्त स्पॅनिश म्हणजे इथली, फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, परंतु त्यामध्ये पोर्तुगीज नव्हे, असे विद्यार्थी किती. मग आता मला सांगा मित्रांनो, टोटल पोर्तुगीज वाले 21 आहेत, त्याच्यामध्ये कॉमन वाला पार्ट येतं 13 आहे. फक्त पोर्तुगीज वाले किती रे, काढता येईल का नाही. 21 मधून 13 गेले, इथे उरतील 8. बरोबर आहे. म्हणजे फक्त पोर्तुगीज वाले किती असणार आहेत, 8. कारण 13 + 8 म्हणून 21 होतं. मग आता मला सांगा, टोटल किती आहे, 43 आहेत का नाही. टोटल 43 आहेत. ते 43 कसं बनणार आहे रे, फक्त स्पॅनिश भाषा शिकणारे एक्स, दोन्ही भाषा शिकणारे 13, आणि फक्त पोर्तुगीज शिकणारे 8. ह्या सगळ्यांची टोटल करून 43 मधून मायनस केलं की फक्त तुम्हाला स्पॅनिश भाषा शिकणाऱ्याची व्हॅल्यू भेटते, म्हणजे ते एक्सची व्हॅल्यू काढते. आता कसं सॉल्व्ह करणार, 43 इक्वल्स टू एक्स प्लस 13 किती, तर 8 आणि 3 11, हात चालला 21. मग मला सांगा, इकडे 21 इकडे मायनस मध्ये येणार. 43 मायनस 21 इक्वल्स टू एक्स. तर 3तून 1 गेला 2, 4तून 2 गेले 2, तर एक्सची व्हॅल्यू 22 आहे. एक्स म्हणजेच काय मित्रांनो, तर ते एक्स म्हणजेच काय, तर फक्त स्पॅनिश भाषा शिकणारे ज्याच्यामध्ये पोर्तुगीज नव्हे अशांची व्हॅल्यू आली. आणि तुम्हाला तेच विचारलं होतं की फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, परंतु त्यामध्ये पोर्तुगीज नव्हे असे विद्यार्थी किती, तर ते म्हणजे किती, 22. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 22, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. राज्यसेवेच्या सीसॅट मध्ये विचारलेला प्रश्न आहे 2017च्या 2.5 मार्काचा प्रश्न असतो मित्रांनो सीसॅट मध्ये राज्यसेवेच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने किती मोठा प्रश्न असू द्या, जर कन्सेप्ट माहिती असेल तर विदिन सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न हा सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे युपीएससी सीसॅटला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा, असं म्हटलंय की एका परीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 इंग्रजीत नापास झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर 52 गणितात नापास झाले, 24 इंग्रजी व गणित दोनच नापास झाले. तर अखेर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. बरोबर आहे. मग आता मला सांगा, जसं आपण या परीक्षेला करत होतो, ठीक आहे, टोटल विद्यार्थी 130 आहेत. किती आहेत, 130 आहेत. इथं आपण इंग्रजीवाला सर्कल घेऊ पहिला. दुसरा सर्कल कोणता विषयाचा आहे, दुसरा आहे गणितवाला. बरोबर आहे. आणि मधला जो कॉमन पार्ट असणार आहे, तो मधला कॉमन पार्ट असणार आहे दोन्ही, इंग्रजी आणि गणित. डेटा कशाचा दिलाय, नापास दिलाय. आपण पण सगळीकडे नापासचा डेटा घेऊ. 130 विद्यार्थ्यांपैकी 62 इंग्रजीत नापास झाले. फक्त इंग्रजी म्हणले का रे, नाही, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू बाहेर घ्यायची. 52 गणितात नापास झाले. फक्त गणितात म्हणले का, नाही. गणितात म्हणलं असतं फक्त तर मध्ये लिहिलं असतं, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू बाहेर घ्यायची. आणि दोन्ही विषयात नापास किती झाले, 24 इंग्रजी आणि गणित दोनच नापास झाले. दोन्हीत नापास म्हणजे इथं 24 कॉमन पार्ट.
मला सांगा फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेला डेटा कसा काढायचा? त्या टोटल मधून ते 24 मायनस केले की फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले भेटतात. बरोबर आहे. मग मला सांगा 12तून 4 गेले 8 उरले. ठीक आहे. 5 मधून 2 गेले 3 उरले. फक्त इंग्रजीमध्ये 38 नापास झाले. फक्त गणितात नापास किती झाले रे? मला सांगा टोटल 52 मधून 24 मायनस करा. 12तून 4 गेले 8 उरले. 4 मधून 2 गेले 2. फक्त गणितामध्ये नापास झाले 28. आता नापास झालेले काढा. मला सांगा टोटल 130 आहेत. त्यात इंग्रजीमध्ये नापास झालेले फक्त इंग्रजीत 38 नापास झाले. फक्त गणितामध्ये 28 नापास झाले आणि दोन्हीमध्ये नापास झालेले 24 आहेत. टोटल नापास किती झाले बघा? 8 आणि 8 16, 16 आणि 4 20. बरोबर आहे. ह्याचे 2 आले. 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. हे 90 काय झालेत? नापास झाले. किती पैकी? 100 पैकी नाही. आता टोटल त्यांनी दिलेलं आहे. टोटल किती होते? 130 विद्यार्थी होते. 130 पैकी 90 काय झालेत? नापास झालेत. तर आपल्याला विचारले त्यांनी अखेर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? मग मला सांगा टोटल मधून जर नापास मायनस केलं तर हे पास झालेले असतील. टोटल 130 होते. 130 मध्ये 90 नापास झाले. याचा अर्थ पास किती झाले रे? 13तून 9 गेले 4. म्हणजे पास झालेली संख्या किती असेल? 40 असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 40, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये द्यायचे. ठीक आहे. युपीएससीला असू द्या, एमपीएससीला विचारू द्या मित्रांनो, एमपीएससीच्या किंवा कंबाईनच्या मेन्सला विचारू द्या. ठीक आहे. अशा टाईपचे प्रश्न हमखास एक्झाम मध्ये विचारले जातात. जर तुमची कन्सेप्ट चांगली असेल तर तुम्ही कसल्याही पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न असा बघा, युपीएससी सीसॅटला 2014ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. हा तर सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह होत आहे. फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे. मग आपण आताच एक अशा टाईपचा प्रश्न सॉल्व्ह केला होता बघा मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की सेम नंबर न वाढत असेल, सेम नंबर न कमी होत असेल तर ती व्हॅल्यू कधी कमीच होत्या म्हणून होतं. कितीनं कमी होत्या? त्या संख्येचा वर्ग भागिले 100. तर त्यांनी ते सांगितलंय की एकाच किमतीमध्ये 2 शेळ्या विकताना जर सोहनने एका शेळीवर 10% नफा झाला त्याला, जर एका शेळीवर 10% नफा झाला त्याला आणि एका दुसरीवर 10% तोटा झाला. याचा अर्थ काय? नफा म्हणजे वाढली आणि तोटा म्हणजे कमी झाली. बरोबर आहे. म्हणजे सेम नंबर वाढत असेल, सेम नंबर कमी होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं ती व्हॅल्यू कधी कमीच होती. किंवा प्रॉफिट आणि लॉसच्या कंडिशन मध्ये 10% नफा 10% तोटा, तर त्याला हमेशा तोटाच होतो. कितीचा तोटा होणार मित्रांनो? तर त्या संख्येचा वर्ग भागिले 100चा तोटा होणार. तर 10चा वर्ग किती? 100. 100 भागिले 100 म्हणजेच मित्रांनो 1% काय होणार? त्याला तोटाच होणार आहे, कधीच नफा होणार नाही. म्हणून डायरेक्ट प्रश्न होता तर त्याला 1% काय होईल? तोटा होईल, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसेल. ठीक आहे. फक्त विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता होता. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे होती. समजतंय? चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे बघा, क्लर्कला विचारला प्रश्न आहे एमपीएससीचा. अशा टाईपचा प्रश्न सुद्धा हमखास भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातो. प्रश्न असा आहे मित्रांनो, काय विचारलंय की राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. 2 व्यक्ती आहेत. जे व्यक्ती आहे त्यांची नावं लिहून घ्यायची मित्रांनो आधी. कोण कोण आहे? एक राजेश आहे आणि दुसरा महेश आहे. बरोबर आहे. ज्या व्यक्तीची उंची कमी जास्त असे 2च शब्द वापरले जातात मित्रांनो. एक तर कमी म्हणलं जातं, नाहीतर एक तर जास्त म्हणलं जातं. ज्या व्यक्तीची उंची कमी किंवा जास्त असा शब्द उच्चारलेला आहे त्या व्यक्तीला सोडून द्यायचं. मग मला सांगा इथं कुणाची उंची जास्त आहे रे किंवा कमी आहे? राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. राजेशची कमी आहे म्हणले, कमी जास्त म्हणलं होतं मी. ज्या व्यक्तीची उंची कमी किंवा जास्त असा शब्द प्रयोग केला असेल त्या व्यक्तीला सोडून द्यायचं. म्हणजे राजेशची उंची इथं कमी आहे. बरोबर आहे. तर राजेशला सोडून द्या. जी व्यक्ती उरलेली आहे त्या व्यक्तीला 100% करून. म्हणजे महेशची जर उंची 100% असेल तर राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. ह्याच्या 20% कमी असेल राजेशची. मग मला सांगा 100ची कितीही टक्के काढा तेवढंच असतं. जर राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी म्हणजे 100चे 20% किती असणार? 20 असणार. तर 20 न कमी कमी म्हणजे राजेशची उंची किती असेल? 80%. समजतंय? आता बघा काय करायचं, हमेशा अंशामध्ये काय करायचं, यांची वजाबाकी करून लिहायची. तर 100% 80% गेले, किती टक्के उरले? 20% उरले. टक्के काढायचे म्हणून इंटू काय करायचं? 100 करायचं. अंशामध्ये हमेशा वजाबाकी, टक्के काढायचे म्हणून इंटू 100. राहिला प्रश्न आता इथे छेदामध्ये काय घ्यायचं बघा. तर ज्या व्यक्तीच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला विचारलं आहे त्या व्यक्तीची इथं व्हॅल्यू खाली घ्यायची. तर महेशची उंची राजेश पेक्षा किती टक्क्यांनी अधिक आहे? कुणाची उंची म्हणलं रे? महेशची उंची. कुणापेक्षा म्हणलंय त्याची व्हॅल्यू खाली घ्यायची. बरोबर आहे. कंपॅरिझन महेशचं चालू आहे. कुणासोबत चालू आहे? तर महेशची उंची जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे? राजेश पेक्षा. कुणापेक्षा? बघा महेशची उंची राजेश पेक्षा. बरोबर आहे. म्हणजे महेशचं कंपॅरिझन ज्या व्यक्तीसोबत चालू आहे ते व्यक्तीचे खाली घ्यायची. कुणासोबत कंपॅरिझन चालू आहे? तर राजेश सोबत चालू आहे. म्हणून राजेशची उंची
80 किती आहे 80 आहे म्हणून ती 80 खाली घ्यायची. समजतंय? मग मला सांगा 0 कटला 2 4 2 8 4 पंचे 20 म्हणजे किती टक्क्यानं अधिक आहे? किती टक्क्यानं अधिक आहे रे? तर 25% अधिक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 25%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा. क्लर्कला विचारलेला प्रश्न एमपीएससीचा 1300चे 5%. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, पण हमखास एक्झाम मध्ये अशा टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. 1300चे म्हणजे काय रे? गुणाकार असतं म्हणून सांगितलं होतं. चे म्हणजे गुणाकार 5% म्हणजे भागिले 100 इक्वल्स टू यांचे म्हणजे गुणाकार मित्रांनो 20%, टक्के म्हणजे काय भागिले 100. तर यांची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. मग मला सांगा किती सोपा आहे. इक्वल जर साईन असेल तर खाल्लं खाल्लं आणि वरचं वरचं कॅन्सल होते म्हणलं होतं मी. मग हे 100 कटलं. राहिलं काय मित्रांनो? मला सांगा 1300 गुणिले 5 बरोबर आहे इक्वल्स टू एन गुणिले 20. ते यांची व्हॅल्यू काढायच्या. एकाला 20 इकडे भागाकारात येणार. तर हे 1300 गुणिले 5 भागिले 20 इक्वल्स टू एन. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 5 1 5 520 बरोबर आहे. 4 मध्ये कॅन्सल केलं मित्रांनो तर 4 त्रिकोण 12 1 उरला 10 झाले 4 2 8 4 पंचे 20. तर यांची व्हॅल्यू किती मित्रांनो 325 येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 325, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, क्लर्कला विचारला प्रश्न आहे एमपीएससीचा. अशाच टाईपचा प्रश्न आपण आता मागे घेतला होता राजेश आणि महेशचा. त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. जर एचा पगार बी पेक्षा 20% कमी असेल बरोबर आहे. मग मला सांगा कोण कोण आहे रे? ए आणि बी आहे. मी काय सांगितलं होतं? ज्या व्यक्तीला पकडलंय कमी किंवा जास्त असा शब्द प्रयोग वापरलेला आहे त्या व्यक्तीला सोडून द्या म्हणलं होतं. इथं कुणाची उंची कमी आहे, कुणाचा पगार कमी आहे? एचा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. एचा कमी आहे की नाही? बीला 100% पकडायचं. तर एचा कितीला कमी आहे? 20% कमी आहे. तर 100 पासून 20 मायनस करायचे. म्हणून याचा पगार किती असेल? 80%. मग काय सांगितलं होतं? हाच प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. वरी 20 घ्यायचं, खाली म्हणजे जो काही फरक असेल तो वरी घ्यायचं सांगितलं होतं. टक्के काढायचे म्हणून इंटू 100 घ्यायचं आणि छेदामध्ये व्हॅल्यू काय घ्यायची? तर ज्याच्यासोबत कंपॅरिझन चालू आहे बघा. बीचा पगार जास्त आहे का नाही? बीचा पगार जास्त आहे. तर कुणापेक्षा जास्त आहे? ज्याच्यासोबत जे कंपॅरिझन चालू आहे त्याची व्हॅल्यू खाली घ्यायची. तर बी ची व्हॅल्यू जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे? ए पेक्षा, म्हणून ए ची व्हॅल्यू खाली घ्यायची. बरोबर आहे. तर 0 कटला 2 पेचो काढ किती येईल? 4 2 8 4 25 म्हणून किती टक्क्यानं जास्त असेल? तर बीचा पगार यापेक्षा किती टक्क्यानं जास्त आहे? तर 25% जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 25%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न. पुढे काय म्हटलंय बघा. एमपीएससीच्या क्लर्कला विचारला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलंय? जर खरेदीची किंमत विक्री किमतीच्या 80% असेल, खरेदीची जी किंमत आहे ती विक्री किमतीच्या 80% आहे म्हणलंय. मग मला सांगा मित्रांनो, जर विक्रीची किंमत तुम्ही 100 पकडली, जर विक्री किंमत तुम्ही काय पकडली? 100% पकडली, तर खरेदीची किंमत तिच्या 80% आहे. तर 100चे किती टक्के काढा तेवढंच असतं म्हणलं होतं. म्हणजे खरेदीची किंमत 100च्या 80% किती? 80 असणार का नाही? म्हणून खरेदीची किंमत 80% असेल. तर मला सांगा किती टक्के फायदा होईल? मला सांगा 80 रुपयाची वस्तू त्यानं 100 रुपयाला विकायले, तर 20%चा फायदा झाला का नाही? बरोबर आहे. फायदा कशावर होतो रे? टक्केमध्ये काढायचं ना. तर खरेदी किंमतीवर होतो. खरेदी किंमत किती आहे? 80 आहे. टक्के काढायचे म्हणून इंटू 100. तर 20 20 20 चोक 80 आणि 4 2 8 4 25 म्हणजे किती टक्क्याचा नफा झाला? तर 25% नफा झाला. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 25%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे बघा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला एमपीएससी क्लर्कच्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा सोपा प्रश्न आहे. एक्झाम मध्ये अशा टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. काय म्हटलंय की एका विमानात 500 प्रवासी आहेत. किती प्रवासी आहेत? 500 हे टोटल आहे. मग ह्या 500 मध्ये कोण कोण आहे? तर मुले आहे, पुरुष आहेत, मुले आहेत आणि स्त्री प्रवाशांची संख्या आहे. बरोबर आहे. मग मला सांगा टोटल टक्केवारीमध्ये 100% असतं. त्या 500 मध्ये 45% पुरुष आहेत म्हटलंय. म्हणजे 500चे 45% काढायचे, मायनस करायचे, असं करत बसायचं नाही. बघा 45% पुरुष आहेत, पुन्हा 20% मुले आहेत. मुलांची संख्या किती आहे? 20% आहे. तर विचारले आपल्याला स्त्री प्रवाशांची संख्या किती? अरे टोटल 100% असतं का नाही? मग मला सांगा 100% मध्ये 45% पुरुष आहेत आणि 20% मुली आहेत. टोटल किती गेलं रे? 4 2 6 65% गेले का नाही? 100% मध्ये जर 65% गेले तर उरलेले 35% काय असणार? स्त्री असणार.
35% काय असणार, स्त्रियांची संख्या असणार आहे का नाही. तर तेच विचारले तुम्हाला, स्त्री प्रवाशांची संख्या किती, तर स्त्रिया किती येतात, 35% येतात. आपल्याला टक्केवारीत आन्सर न विचारलं, व्हॅल्यू मध्ये विचारले, तर स्त्री प्रवाशांची संख्या 35% आहे. कुणाच्या 35%, टक्के म्हणजे भागिले 100, टोटलच्या ना. टोटल किती प्रवासी होते, 500 प्रवासी होते, तर डायरेक्ट 500चे 35% काढायचे. बरोबर आहे. मला सांगा 2 शून्य कटलं, किती सोपं झालं. 5 5 25, हातचे 2 आले, 5 3 15, 15 आणि 2 किती, 17. म्हणून स्त्री प्रवाशांची संख्या किती, तर ती असेल 175. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 175, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय. चला पुढे चला. पुढला प्रश्न आहे बघा, एमपीएससीच्या ग्रुप सीच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय म्हटलंय, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत. बरोबर आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे, 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झालेत. टोटल किती असतं रे, टक्के म्हणले की टोटल 100% असतं. मग मला सांगा 100% जर 35% पास झाले असतील तर नापास किती झाले असतील. 100 मध्ये 35 गेले, मग उरले किती, 10तून 5 गेले, 5 उरले, 9तून 3 गेले, 6, म्हणजे 65% काय झाले असतील, नापास झाले असतील. जर 100% मध्ये 35% पास झाले तर हे 65% नापास झाले. मग मला सांगा आपल्याकडे 65% नापास झाले आणि क्वेश्चन मध्ये नापासची व्हॅल्यू सांगितल्या त्यांनी, 455 विद्यार्थी नापास झाले. तर विचारलंय त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, एकूण म्हणजे टोटल, आणि 100% असतं टोटल. बरोबर आहे. तर एकूण किती होते, 100% बसले होते टक्केवारीमध्ये, तर हे 100% बरोबर घेते. बरोबर आहे. क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा, 100 गुणिले 455 भागिले काय येईल, 65. बरोबर आहे. 5 1 5, 5 3 15. बरोबर आहे. 5 गुणिले 10, 5 0 0, 13 त्रिक 39, 6 उरले, 5 झाले, 13 5 65, आणि 0 35 2 70. म्हणजेच त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, तर 700 विद्यार्थी बसले होते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 700, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाही. कळतंय. चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा, एमपीएससीच्या गट क ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलंय, साखरेची किंमत 60% वाढली तर घरात साखर किती टक्के कमी वापरावी, म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आता हा इन्कम एक्सपेंडिचरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काय असतं, प्राइस प्राइस इंटू क्वांटिटी, प्राइस इंटू क्वांटिटी इक्वल्स टू काय असतं, एक्सपेंडिचर. आता हे एक्सपेंडिचर म्हणजे काय मित्रांनो, खर्च. बरोबर आहे. प्राइस म्हणजे काय, किंमत. किंमत आणि क्वांटिटी, ठीक आहे. त्यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटतं, खर्च भेटतो. आता ज्या कंडिशन मध्ये तुमचा एक्सपेंडिचर खर्च सारखा असेल, सेम असेल, तर त्यावेळेस जर तुमची किंमत वाढली मित्रांनो तर तुम्हाला क्वांटिटी कमी भेटणार आहे, आणि जर किंमत डाऊन झाली तर तुमची क्वांटिटी जास्त भेटणार आहे. कसं, मी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज तुमच्याकडे 100 रुपये आहेत. किती रुपये आहेत, 100 रुपये. हे तुमचं एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे मित्रांनो. बरोबर आहे. आता 100 रुपये घेऊन तुम्ही दुकानात गेलात आणि या 100 रुपयामध्ये तुम्हाला 5 किलो साखर भेटली. किती किलो साखर भेटली मित्रांनो, 5 किलो. ही काय झाली, क्वांटिटी झाली. बरोबर आहे. हे काय झालं, 100 रुपये तुमची किंमत झाली, खर्च झाला. तुमच्याकडे पैसे 100 रुपये होते आणि त्या 100 रुपयामध्ये तुम्हाला 5 किलो साखर भेटली, ही क्वांटिटी झाली. मग मला सांगा पर किलोचा भाव किती असेल, म्हणजे प्राइस किती असेल रे, तर 100/5 म्हणजे 20 रुपये पर किलो. बरोबर आहे. तर साखरेचा भाव होता 20 रुपये पर किलो. आता काय झालं, तुम्ही एक आठवड्याच्या नंतर वापस दुकानामध्ये गेलात, तुमच्याकडे पैसे तेवढेच आहेत, 100 रुपये आहेत, म्हणजे खर्च तेवढाच आहे तुमचा, एक्सपेंडिचर सारखंच आहे. समजलं मी काय सांगतो ते. जर तुमचा खर्च सारखाच असेल, आता तुम्हाला 4च किलो साखर भेटायला, मग मला सांगा पहिले बी 100 रुपये होते, आता बी 100 रुपये होते. पहिलं 100 रुपयामध्ये 5 किलो साखर भेटत होती, आता 100 रुपयामध्ये 4 किलो साखर भेटायला. मग मला सांगा 100 रुपयामध्ये 4 किलो साखर, तर आता पर किलोचा भाव किती असेल, तर 25 रुपये पर किलो. बरोबर आहे. आता बघा काय झालं, पैसे सारखेच आहेत, खर्च सारखाच आहे, म्हणजे जर एक्सपेंडिचर सारखं असेल तर पहिले 100 रुपयामध्ये 5 किलो साखर भेटत होती, साखर जास्त भेटत होती. का बरं, कारण तुमचा काय होती, किंमत कमी होती. जर किंमत कमी होती त्याच्यामुळं क्वांटिटी जास्त भेटत होती. आता इथे काय झालं, 100 रुपये आहेत आणि 100 रुपयामध्ये 4च किलो साखर भेटायला, म्हणजे काय झालं, क्वांटिटी कमी भेटायला. कशामुळे, प्राइस वाढली.
बरोबर आहे. कारण पहिले 20 रुपये पर किलो साखर होती, आता 25 रुपये पर किलो झाली. समजतंय? म्हणून काय सांगितलं, जर किंमत वाढली तर क्वांटिटी कमी भेटणार आहे आणि जर किंमत कमी झाली तर क्वांटिटी जास्त भेटणार आहे. त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण. जर खर्च सारखा असेल तर किंमत आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये काय असतं? व्यस्त प्रमाण असतं. बरोबर आहे. म्हणजे काय मित्रांनो, मग आता मला सांगा, इथं काय सांगितलं बघा, साखरेची किंमत 60% वाढली. म्हणजे जर सुरुवातीला 100% साखर होती, बरोबर आहे, किंमत जर सुरुवातीला 100% साखरची किंमत होती, तर 60% वाढली. त्याचा अर्थ आता साखरेची किंमत 160% झाली. मग मला जरा सांगा, जर साखरेची किंमत वाढली तर क्वांटिटी कमी भेटणार आहे का नाही? तर क्वांटिटीचा रेशो काय असतो मित्रांनो? उलटा असतो. बरोबर आहे. व्यस्त प्रमाण असतं म्हणलं होतं. म्हणजे उलट करायचं मला त्याला 160 आणि 100. जसं पहिले जर 160 किलो साखर भेटत असेल, आता 100 किलो साखर भेटल्या. कितीनं कमी भेटल्या? तर 60 रुपयांनी कमी भेटल्या. ह्या डिफरन्स घ्यायचा आणि ह्या ओरिजिनलची व्हॅल्यू आहे ती खाली घ्यायची, टक्के काढायचे म्हणून इंटू 100. तर हा शून्य कटला मित्रांनो. 600 भागिले 16, 600 चा अर्ध 300, 300 भागिले 8, बरोबर आहे. तर किती येईल? 8 त्रिक 24, 6 उरले 60 झाले, 8 सती 56, 8 45, म्हणजे 37.5% तुम्हाला काय करावं लागेल? ती साखर कमी वापरावी लागेल, जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 37/102, म्हणजेच ते 37.5%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हमखास एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जातो. फक्त ते एक्सपेंडिचरची तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. चला पुढे चला. बघा, टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. एमपीएससीच्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. त्यानं काय सांगितलंय की एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? बरोबर आहे. मग मला सांगा, 2 वर्षानंतर त्या यंत्राची किंमत सपोज X आहे असं समजू. बरोबर आहे. आज यंत्राची किंमत किती आहे? 16,000 आहे आणि दरवर्षी ती 5% कमी होईल. 5% कमी होईल म्हणजे 100 मधून 5 गेलं, उरलं किती? 95%. बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी 5% कमी होईल तर 95%. 100 मधून 5 गेलं, 95%, 95%. बरोबर आहे. पण कट करा फक्त. हे 2 शून्य कटले मित्रांनो, हे 2 शून्य कटले. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 ने कॅन्सल होईल. 5 दोन्ही 10, 5 एक 5, 4 उरले, 45 झाले. 5 9 45. बरोबर आहे. बे एक बे, बे 8 16. बरोबर आहे. थोडा गुणाकार मोठा आहे मित्रांनो. किती येईल बघा, राहिलं का तुमचं फक्त 8 गुणिले 95 गुणिले 19. चला या दोघांचा गुणाकार करू आपण. नसेल तर आधी ह्याचा करून घेऊ. 8 8 40, हातचे 4 आले. 8 9 72, 72 आणि 4 76. 760 गुणिले 19, 19 0 0, 19 अख्ख 14 दर्शन. बरोबर आहे. हातचे 11 आले. 19 7 33, बरोबर आहे. 19 गुणिले 7 बघा, 7 9 63, हातचे आले 6, 7 1 7, 7 आणि 6 13. ठीक आहे. 133 आणि हातचे आलेले 11 मित्रांनो. 3 आणि 4, 3 आणि 4, 144. बरोबर आहे. म्हणजे 2 वर्षानंतर तर त्या यंत्राची किंमत किती होईल मित्रांनो? तर ती होणार आहे 14,440. 14,440, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. दरवर्षी 5% कमी होईल, तर 2 वर्षानंतर ती किंमत किती होईल? 14,440. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर जे काय शेकड्यावारीचे जे काय PYQ प्रश्न होते, राज्यसेवा असेल, एमपीएससी चे कंबाईनची मेन्स असेल, प्रिलिम्स असेल,